मित्रांनो नमस्कार. मराठा समाजाच्या आरक्षणाची निर्णयाची लढाई ही आता मात्र अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे. काल बीडच्या मनोज जरांगे पाटलांच्या अतिविराट सभेनंतर 3 कोटी मराठे हे आता मुंबईकडे 20 जानेवारीला कूच करणार असल्याचे जरांगे पाटलांनी आपली पुढची आंदोलनाची दिशा ही या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. पहिल्या टप्प्यातील आंदोलन आणि दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन हे जरांगे पाटलांचं आंदोलन सरकारच्या उरामध्ये आणि प्रशासनाच्या उरामध्ये धडकी भरवणारे यशस्वी आंदोलन होते. अनेकांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा किंबहुना त्यांच्या हेतूबद्दल शंका निर्माण करण्याचा प्रयत्न आणि त्यातून हे आंदोलन दिशाहीन होऊन मूळ मुद्दा कसा बाजूला जाईल यासाठी सर्व तऱ्हेचे नानाविध असे षडयंत्र हे रचले होते. परंतु या सर्व षडयंत्राला सगळ्या कुटील कारस्थानाला मनोज जरांगे पाटील या पाशवी वृत्तीला आज मात्र पुरून उरल्याचं अतिशय स्पष्टपणाने महाराष्ट्र समोर दिसत आहेत. राज्य सरकारवर त्यांनी या माध्यमातून मराठा समाजाचा दबाव ठेवण्यात ते मात्र या ठिकाणी यशस्वी झाल्याचं चित्र हे महाराष्ट्र समोर दिसत आहेत. यामुळे जसे जरांगे पाटलांनी समाजाप्रती असलेली कमालीची प्रांजळ व स्पष्ट भूमिका ही या आंदोलनाच्या यशस्वी मागे कारणीभूत आहेत. हे सत्य मात्र नजरेआड करून चालणार नाहीत. आजच्या कलियुगात राजसत्तेच्या दबावाला आणि पैशाच्या आमिषाला न झुकणारा आणि मॅनेज न होणारा आणि विशेष म्हणजे विकला न जाणारा, परचेसिंग न होणारा नेता म्हणजे जर कोण असेल तर त्या नेत्याचं नाव आणि त्या नेतृत्वाचं नाव हे मनोज जरांगे पाटील आहेत. हे महाराष्ट्राच्या मनामध्ये अतिशय ठसठशीतपणाने ते प्रतिबिंबित झालेले आहेत. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याने जे मावळे निष्ठावंत होते तेच मावळे आज गरजवंत मराठा समाजाचे मावळे हे जरांगे पाटलांशी जोडले गेलेले आहेत. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असे जे म्हणतात तेच आज जरांगे पाटलांच्या बाबतीत घडत आहेत. कारण जरांगे पाटलांबरोबर जो मराठा समाज आज एकवटलेला आहे तो एकवटलेला मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे. आणि कालच्या बीडच्या सभेने मात्र यापूर्वीच्या झालेल्या सर्व बीडमधील सभेचे रेकॉर्ड हे मोडलेले आहेत. बीडच्या सभेचा उल्लेख करण्याचं कारण असं, बीडच्या मागे घडलेल्या दंगलीमध्ये जाळपोळीच्या माध्यमातून मराठा समाजाला कलंकित करण्याचा प्रयत्न हा काही नतद्रष्ट प्रवृत्तींनी हा या ठिकाणी केलेला होता. त्या बीडच्या कालच्या सभेने त्याला सनसनीत असं उत्तर आणि चपराक ही बीडच्या जनतेने दिलेली आहेत. आकाशाला हेवा वाटावा अशीच बीडची ही सभा होती आणि दुसऱ्या बाजूला भुजबळांच्या सभांना सर्व सुविधा पुरवल्या असताना देखील त्या सभा ह्या संपूर्णपणे सपशेल अपयशी ठरत असताना महाभारतातील श्रीकृष्णाचे विराट असे रूप हे कालच्या बीडच्या सभेमध्ये जनता जनार्दनांनी आणि गरजवंत मराठा समाजाने दाखवलेले आहेत. लढायचे असेल तर मरण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी आणि वेळ पडली तर गनिमी काव्याने 2 पावले मागे येऊन पुन्हा मोठी झेप घ्यायची हे छत्रपतींच्या शिवचरित्राच्या जीवन कार्यातून हे आपल्याला शिकायला मिळालेले आहेत. हा व्हिडिओ मी बनवत असताना सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची राज्य सरकारने दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटिशन ही सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहेत. सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या अन्य विषयांशी क्युरेटिव्ह पिटिशन हे याबाबत फारसा क्युरेटिव्ह पिटिशनच्या बाबतीतला अनुभव हा सुप्रीम कोर्टाच्या बाबतीतला सकारात्मक नाहीत. किंबहुना यापूर्वी ज्या अन्य विषयांशी क्युरेटिव्ह पिटिशन ह्या दाखल झालेल्या आहेत त्या क्युरेटिव्ह पिटिशन ह्या फेटाळल्याचा सुप्रीम कोर्टाच्या इतिहासातला अनुभव आहे. यामुळे सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारल्याने आता कुठेतरी या आरक्षणाच्या लढाईला यश हे नक्की येईल असा आशावाद हा या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि तो अतिशय स्पष्टपणाने हा कालच्या क्युरेटिव्ह पिटिशनच्या सुप्रीम कोर्टाने स्वीकारल्याच्या निर्णयाने हा दिसून येत आहेत. किंबहुना ती आशेचा किरण ही मराठा समाजामध्ये निर्माण झालेली आहे. जरांगे पाटलांना मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची वेळ हे येणार नाहीत
असं एकनाथ शिंदेंनी आणि राज्य सरकारने हे काल सांगितलेलं आहे. आणि ही जी एकनाथ शिंदेची ही लढाई आहे, ही एकनाथ शिंदेची लढाई ही मराठा समाजाच्या आरक्षण देण्याच्या बाबतची लढाई आहे. आणि ही लढाई ते लढत असताना मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेला ते समरस होत असताना त्यांनी घेतलेली जी शपथ आहे त्या शपथेला अनुसरूनच सुप्रीम कोर्टाने काल दिलासादायक जो निर्णय दिलेला आहे, तो दिलासादायक निर्णय हा एकनाथ शिंदेंना पुढच्या काळासाठी 10 हत्तीचं बळ प्राप्त करून देणार आहे. कारण एकनाथ शिंदेनी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबत हे आश्वस्त केलेलं आहे. आणि ही जी धावती मुंबई आहे, ही धावती मुंबई ही थांबू नये. 20 जानेवारीला जरांगे पाटील मुंबईकडे कूच करणार असल्यामुळे ही मुंबई, धावती मुंबई थांबू नये, ही मराठा समाजाची आणि अन्य समाज घटकांची देखील रास्त अशी मागणी आहे. आणि ही जी मागणी जरांगे पाटलांनी महाराष्ट्र शासनासमोर आंदोलनाची ठेवलेली आहे, त्या आंदोलनाची फलनिष्पत्ती ही कुठेतरी त्याच्या आतमध्ये आरक्षणाच्या रूपाने पदरात पडल्याशिवाय राहणार नाहीत, अशी फार मोठी आशावाद आणि फार मोठा आशेचा किरण हा मराठा समाजामध्ये निर्माण झालेला आहे. कारण जी धावती मुंबई आहे, जी वेगाने सरकणारी जी मुंबई आहे, ती मुंबई फक्त कोविडच्या महामारीचा अपवाद जर सोडला तर ती धावती मुंबई, वेगाने पळणारी मुंबई ही थांबवण्याची ताकद ही मराठ्यांमध्ये आहे. पर्यायाने मनोज जरांगे पाटील या मराठा योद्ध्यामागे आहेत. हे मात्र वैश्विक सत्य आहेत आणि ते त्यांनी गेल्या 2 महिन्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अभूतपूर्व सभेनी हे दाखवून दिलेले आहेत. दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या जी प्रवृत्ती आहेत, त्या प्रवृत्तींच्या सभेला सर्व सुविधा पुरवून देखील हे लोक या ठिकाणी येत नाहीत. किंबहुना त्या सभेला जी लोक जमा होतात, ती जमा होणारी जी माणसं आहेत, ती कुठल्या तरी आमिषाला बळी पडून ही त्या सभांना जात आहेत. परंतु अलीकडच्या काळामध्ये भिवंडी आणि वर्ध्यातील सभेने संपूर्णपणे या सभा सपशेल अशा या नाकाम ठरलेल्या आहेत, अपयशी ठरलेल्या आहेत. हे मात्र महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत. मराठा आणि कुणबी हे कायद्याने स्थापित झालेले संविधान सांगत असताना त्याला मात्र द्वेष भावनेतून काही प्रवृत्ती हे या ठिकाणी विरोध करत आहेत. हे 18 पगड 12 बलुतेदार आणि बलुतेदारांच्या लक्षात आल्याने गरजवंत मराठ्यांच्या लढाईमध्ये हा 18 पगड जातीचा माणूस, हा आलुतेदार, बलुतेदार आणि बहुजन समाजातील माणूस हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा पुढे आलेला आहे. त्यातून काही ओबीसी समाजाची प्रवृत्ती ही हेतुपूर्वक राजकारण करून ओबीसी समाजाला बदनाम करण्याचं कारस्थान किंबहुना ओबीसी समाजाबद्दल इतर समाजामध्ये एक शंकेचं वातावरण निर्माण करण्याचं काम हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे या सभांकडे ओबीसी समाज बांधवांनी पाठ फिरवलेले आहेत. हे अतिशय लख्खपणाने आपल्या समोर आल्याशिवाय राहत नाहीत. 350 वर्षानंतर मराठा समाज हा एका सामान्य शेतकऱ्याच्या नेतृत्वाखाली एकत्र आला आहे. साक्षात शिवराय देखील स्वर्गातून म्हणत असतील, आता मात्र माघार नाहीत. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मराठ्यांनी मागे हटता कामा नाहीत. कारण मनोज जरांगे पाटलांचं नेतृत्व हे कोटीच्या मालमत्ता दाबून निर्माण झालेले नाहीत, तर घरावर तुळशीपत्र ठेवून मैदानात उतरून त्यांनी मात्र आपलं निष्कलंक, निस्पृह असं नेतृत्वाची धुरा ही महाराष्ट्रासमोर उभी केलेली आहे. 350 वर्षापूर्वी औरंगजेब बादशहाने आपल्या मुलाला प्रश्न विचारला होता, मराठे एवढे चिवट व झुंजार कसे? त्यावेळेस औरंगजेब बादशाह आपल्या मुलाला म्हणाला, सब कुछ हमारे पास है, दौलत है, शोहरत है, हाथी है, घोड़े है, लेकिन फतेह मिलती क्यों काफर शिवा को? औरंगजेब त्याच्या मुलाला विचारतो, फतेह शिवाजी राजा को क्यों मिलती है? उस शिवा के पास क्या है? वो शिवा दक्खन का चुवा है, फिर भी उसको फतेह क्यों मिलती है? तेव्हा त्याचा मुलगा अब्बाजान हा औरंगजेब बादशाहला म्हणतो, उस शिवा के पास नेक दिल मराठे है. आणि त्याच नेक दिल मराठ्यांची फौज ही मनोज जरांगे पाटलांच्या रूपाने
महाराष्ट्रामध्ये त्याची ताकद आणि शक्ती उभी राहिलेली आहे आणि या ताकदीच्या जोरावर प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला आता मात्र ठणकावून सांगण्याची वेळ आलेली आहे. गरजवंत मराठा समाजाची लढाई ही या ठिकाणी संपली नाही. ह्या लढाईची धग आणि ही लढाई निर्णायक टप्प्यामध्ये आलेली असताना मराठा आरक्षणाचा निर्णय हा मराठा समाज बांधव आणि हा महाराष्ट्रातील 5 कोटी मराठा समाज हा आपल्या पदरात पाडून घेतल्याशिवाय हा जागृतीचा मराठा आरक्षणाचा नंदादीप हा विझत राहणार नाहीत. मनोज जरांगे पाटलांच्या निष्काम, निस्पृह आणि निष्कलंक नेतृत्वाला ही या ठिकाणी कोणाचीही नजर लागणार नाही. अशीच या ठिकाणी नियतीकडे प्रार्थना करावीशी वाटते. ज्यांनी मराठा आरक्षणाला जाणीवपूर्वक द्वेष भावनेतून, असूयेतून विरोध केलेला आहे ती प्रवृत्ती मात्र पुढच्या काळामध्ये ही संपल्याशिवाय राहणार नाहीत. कारण मराठा समाजाची लढाई ही निरंतर आणि अविरत पुढच्या काळामध्ये ही सुरूच राहणार आहेत. याची दक्षता शासनाने या ठिकाणी ठेवली गेली पाहिजे. मुख्यमंत्री महोदय जर म्हणत असेल की मनोज जरांगे पाटलांना आंदोलन करण्याची वेळ या ठिकाणी येणार नाही, तर मुख्यमंत्री महोदयांच्या मुखामध्ये पेढा भरवल्याशिवाय हा मराठा समाज राहणार नाहीत. परंतु हा पेढा भरवत असताना मराठा समाजाला आरक्षणाची जो नैसर्गिक न्याय आहे तो न्याय हा त्यांच्या पदरात ओबीसी प्रवर्गामध्ये देण्याची भूमिका ही मुख्यमंत्री महोदयांनी पुढच्या काळात ठेवली गेली पाहिजे. एवढीच रास्त अपेक्षा ही या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करतो. कारण मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या असंतोषाचे जनक आहेत आणि त्या असंतोषाचा जनक हाच पुढच्या काळामध्ये मराठा समाजाला समृद्धीच्या मार्गावर हा नेल्याशिवाय राहणार नाहीत. त्यातून मराठा समाजाच्या मुलाबाळांचं आणि पुढच्या पिढीचं भवितव्य हे समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाहीत, किंबहुना ते प्रकाशमान झाल्याशिवाय राहणार नाहीत. अशीच अपेक्षा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करतो. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिचितांना पुढे पाठवा. धन्यवाद.